हे चला मग आपल्या क्यूटचं गणपती बाप्पासाठी क्यूटचं छोटंसं आपल्या आवडीनुसार आपल्या पसंतीनुसार आपण त्यांच्यासाठी वस्त्र बनवूया. असतं ना त्यांच्यासाठी धोती बनवलं असतं मार्केटमध्ये. जेव्हा तुम्ही गणपती बघायला जाता आणि म्हणजे त्यांच्यासाठी कितीतरी गणपती असे असतात जे ऑलरेडी रेडीमेड असतात, म्हणजे त्यांना डिझायनिंग केलेली असते, स्टोन्स लावलेले असतात आणि त्यांना धोती फेटा ह्या पद्धतीनं शॉल वगैरे त्यांना दिलेला असतो. ते खूपच सुंदर वाटतं. आपण ते घरीसुद्धा बनवू शकतो. एकदम सोपं म्हणजे खूपच इझिएस्ट आहे. फक्त मॅटर काय करतो की तुम्ही कोणत्या क्वालिटीचा कोणत्या कलरचं कपडा घेणार आहे, कपड्यावरती टोटली डिपेंड असतो. अदरवाईज सगळ्याची एकच ट्रिक असते. आता हे आपल्याला फक्त प्लेट्स बनवायचे आहेत आणि माझ्याकडे ग्लून होतं ॲक्च्युली. तुमच्याकडे हॉट ग्लू तसं जे बाहेर असतात ना ते लावतात, ते यूज करतात, हॉट ग्लू यूज करतात जे की कपड्याला व्यवस्थित एकदम चिटकून जातं. पण माझ्याकडे ग्लून होता तर मी स्टॅपलरचं यूज केलेलं आहे. स्टॅपलरनी फक्त पिनं मारायचे आहेत आपल्याला. फक्त प्लेट्स बनवायचे. हे बघा असे एकदम कमी कपड्यामध्ये खूप सुंदर आणि तुमच्या आवडीनुसार. बघा विकत तुम्ही कितीही आणा, पण स्वतःच्या हाताने डेकोरेशन करण्यामध्ये, गणपती बाप्पाला सजवण्यामध्ये जी मजा आहे ना, ते मला वाटत नाही की कोणत्या ह्याच्यामध्ये. आपण त्यांना प्रेमानं किती, आता गौरी गणपतीला किती सजावट करतात, पण आपण गौरीला सजावट खूप करतात. तर त्या पद्धतीनं आपण गणपतीलासुद्धा सजावट करू शकतो. आपल्या आवडीनुसार त्यांचा मेकअप करू शकतो. आणि असं नाही की आपण पहिल्या दिवशीच करायचं. असं किती जण तर असे आहेत की रोज 11 दिवस 5 दिवस 7 दिवस जेवढे दिवस ते गणपती बसवतात ना, तेवढे डिझाईनचे वेगळे त्यांना डेकोरेशन करतात. तर तसं असं काही नाही की बाबा पहिल्या दिवशीच हे करायचं, असं काहीच नाही आहे. तुम्ही कधीही करू शकता. इवन मी सुद्धा 4थ्या दिवशी हे डेकोरेशन केलेलं आहे, कारण कामामध्येच निघून झाले. आणि फक्त प्लेट्स बनवायचे तुम्हाला. हे बघा एकदम प्लेट बनवायचे आहेत आणि त्याला चिटकून द्यायचं आहे व्यवस्थित. झालर होऊन जाईल एकदम छान असं. म्हणजे एक साईडची धोतीला जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे तसं घ्यायचं, दुसरी साईड बी आपण तसंच प्लेट बनवायची. आणि त्याला मी तर नंतर टेपनी चिटकवलं. आता हॉट ग्लू नव्हतं ॲक्च्युली माझ्याकडे, आणि स्टॅपलर मी देवांना कसं मारू शकते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी बाप्पाच्या मूर्तीला चिटकवण्यासाठी मी हे टेप यूज केलेला आहे. त्यानंतर आता हे शॉल टाईपमध्ये मी बनवलं ॲक्च्युली पिनं वगैरे मारून, पण मला असं वाटतं खूप जास्त गिचगट होऊन जातं आहे ना. हे असंच फक्त फेटा आणि हा खूप छान दिसत आहे, त्याच्यामुळे मग मी तो शॉल जे आहे तो काढून टाकला ॲक्च्युली. मग आता ह्याच्यानंतर तुमच्याकडे जे ज्वेलरी आहे, जे तुम्ही यूज करता स्वतःसाठी मुलांसाठी वगैरे, ते ज्वेलरीसुद्धा तुम्ही बाप्पाला घालू शकता. असं काहीच नाही आहे. तुम्ही डेली एक नवीन डेकोरेशन करू शकता. त्यांना आवडीनुसार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आता हे जे आहे ना ते सरपळ आहेत माझे. सरपळी जे म्हणतात ना आपण कानावरती घालतो बघा, तर त्या पद्धतीचा ते आहे. आता मला ते एवढं आवडलं ना, तर मला असं वाटलं की आता आहेत तर 2, मग कुठं लावू, कसं यूज करू. एक तर त्यांना धोतीवरती 2 जे मांड्या आहेत त्यांच्या तिकडेही तो खूप सुंदर दिसत होता. मग त्यांच्या कानामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत होता आणि त्यांच्या फेटावर लावलेलं ते पण सुंदर दिसत होतं. तर मला ॲक्च्युली कळतच नव्हतं की मी कुठं यूज करू, पण मला फेटावरती ॲक्च्युली जास्त हे वाटलं, कारण तो फेटाचा जो कलर आहे, कपडा आहे, तो एकदम सिम्पल आहे. त्याला लेस वगैरे काही नाही. आता माझ्याकडे लेस नव्हती. तुमच्याकडे जर लेस असेल तर तुम्ही त्याची जे कॉर्नर आहे त्याला लेस चिटकवू शकता. तुम्ही स्टॅपलर पण यूज करू शकता, त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. तर मला असं वाटलं की नाही, फेटामध्ये खूप जास्त उठून दिसणार आहे तो, म्हणून मी ते फेटाला लावले. पण नंतर एक होता, मग नंतर विचार केला आपण मांडीलासुद्धा डेकोरेट करू शकलो असतो त्या पद्धतीनं दोन्ही मांडीला, पण फेटा सिम्पल वाटत होता म्हणून मला फेटाला लावायला म्हणजे मी चूज केलं की नाही फेटाला लाव. तसं कानामध्ये मी बघितलं, तो सुद्धा सुंदर वाटत होता. दोन्ही मांडीवरती सुद्धा सुंदर वाटत होता. तर असे काही असतात ना. आता मी मधात बघा दोन्हीकडे मी प्लेट्स बनवले, मधात पण प्लेट्स बनवून सोडलेले आहे जे त्यांची धोती आहे. आणि वरती आता आपण तिकडे लेस यूज करतात बाहेर मार्केटमध्ये, पण माझ्याकडे लेस नव्हती ॲक्च्युली. तर मी काय केले, जे केसामध्ये आपण लावतो ना, केसामध्ये नकली जे फुलं वगैरे असतात फ्लावर, ते यूज केलेलं आहे मी, तिकडे लावलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरातले जे तुम्ही स्वतः मेकअपसाठी यूज करता तसले ज्वेलरी त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता. एकदम भारी दिसून येणार आहे. आता हे मी बाहेरून आणलेले आहे मण्या टाईपमध्ये, ते जे चिपकवायचे असतात, ते 20 रुपयाचा भेटून जाईल तुम्हाला कुठेही. तर ते मी मोतीचं दरवर्षी मी तसं वेगळं आणते त्या पद्धतीमध्ये, कधी गोल्डन कधी सोनेरी, ह्याच्यामध्ये पण लेस वेगळी भेटते म्हणायची त्या पद्धतीनं.
तर ह्या वेळेला ते बघितलं पण काही भेटलं नाही, म्हणून जे भेटलं ते घेऊन आले आणि तो चांगलंही झालं. कारण माझं जे गणपतीचं डेकोरेशन आहे ना, तो मोतीचं यूज केलेला आहे असं झालेलं आहे पूर्ण. कारण जो मी टिकली आणली होती ती पण मोती, जे मी सरपाळे यूज केलेलं आहे ते पण मोती झालेलं आहे त्याच्यामध्ये पण. तर कुठं ना कुठं मॅच होतं आहे असं आपल्याला, असं मला जाणीव झाली. म्हणजे जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं बरोबर, नाहीतर मी दुसरंच उचलून आणले असते. तर आता जे लेस आहे ते मी त्यांच्या कपड्याच्या कॉर्नर साईडला पण लावलेली आहे, कारण आपल्याकडे लेस नव्हती ना, तर लेसच्या जागी आपण हे वापरू. तोही एक सुंदर, म्हणजे मला तर लिटरली खूप जास्त आवडलेला आहे. आणि मॅटर करतो की कपडा तुम्ही कोणता यूज करणार आहे. आता मी जे कपडा यूज केलेला आहे ना, ॲक्च्युली तो थोडासा रफ कपडा आहे आणि पातळ पण कपडा आहे, पण त्याचा कलर मला खूप आवडलं. माझी बहिणीने एक अशीच गणपती बाप्पा ऑर्डर केली होती मुंबईची, मी ते पण फोटो शेअर करते. तो पण मला खूप आवडलं, म्हणून त्याचा एक एक्झाम्पल म्हणून मी हा ट्राय केलेला आहे. आणि तो गणपती पण असाच कलरचा होता. व्हिडिओ आवडला. आता यामध्ये फक्त तुम्ही आयलॅशेस एवढं लावा, ते मी घेऊन येणार आहे, अजून आणलेलं नाही, उद्या लावेल मी. ते एकदम लिटरली तुम्हाला बाप्पा समोर बसल्यासारखी जाणीव होणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या व्लॉग चॅनलला, डेली व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. लाईक, शेअर, सबस्क्राईब. गणपती बाप्पा मोरया.